किरीट सोमय्या यांनी मशिदीत जाऊ नये असं अजित पवार म्हणाले होते, पण भोंग्यांवरून दादागिरी चालणार नाही असं प्रत्युत्तर सोमय्या यांनी दिले. पाहूया. काही नेते, राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही. अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत, महाराष्ट्रात होणार. मशिदीवरील भोंग्यांवरून किरीट सोमय्या यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. मशिदीवरील भोंगे उतरणारच, काही नेत्यांची दादागिरी चालणार नाही असं सोमय्या म्हणाले. एक दिवस आधीच मुस्लिम नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यात सोमय्या पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला. सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं अजित पवार म्हणाले. पण दादागिरी चालणार नाही असं म्हणत सोमय्या अनधिकृत भोंग्यांवरून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गणपतीला लागू झाला, नवरात्रीला लागू झाला, परंतु एकाही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत 5-5 वेळा एवढा मोठा भोंगा एकाने परमिशन घेतली नाही. आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे काढले, ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार. काही नेते, राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही. अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत, महाराष्ट्रात होणार. जानेवारी महिन्यातच मुंबई हायकोर्टानं अनधिकृत भोंगे आणि आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांवरून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मुंबईत मशिदीवरील 1500 भोंगे उतरवण्यात आले आणि आता महाराष्ट्रभर हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाई होईल असं सोमय्या म्हणाले. आजपासून भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान त्याचा पाठपुरावा मी चालू केला आहे. भोंगा मुक्त मुंबई झालं. मुंबई पोलिसांनी 1500 बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरायला लावले. आता महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज 5 वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात. मी SP साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा जिल्ह्यात राबवावी. अनधिकृत भोंगामुक्त महाराष्ट्र अभियानाची घोषणाच सोमय्यांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात जाऊन पोलीस आयुक्तांच्या भेटीगाठी घेणं सोमय्यांनी सुरू केलंय. बुलढाण्यातही आयुक्तांची भेट घेऊन अनधिकृत भोंगे उतरवण्याची मागणी सोमय्यांनी केली. गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.